तर तुम्हाला माहिती की एवढा सगळा बाजार आम्ही कशासाठी आणला होता? कारण की आमचा रूम वरतीच मंचुरियन बनवायचा प्लॅन झाला. त्यासाठी आम्ही कॉर्नफ्लॉवर, मैदा, लसूण अद्रक पेस्ट, एक जेमिनी तेलाची पुडी, मिरची पावडर, तोंडी लावायसाठी टोमॅटो सॉस आणि एक चटणीची पुडी एवढं सगळं नगर वरून घेऊन आलो. एवढा सगळा बाजार आमचा 400 रुपयाचा झाला होता. त्यासोबत आम्ही ढोबळी मिरची, गाजर आणि 5-6 कोबीचे गोळे पण आणले होते. आमच्याकडे मिक्सर नसल्यामुळे आम्हाला असं गल्लासाने छटावं लागलं होतं. त्यामुळे अशी कामं करायला आपला महाराज आहे ना, त्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं. प्रवीण शेटची सुद्धा मस्तपैकी छाटणी चालू होती. नंतर आम्ही गाजर आणि ढोबळी मिरची चाकूनी मस्तपैकी चिरून घेतली. त्यानंतर कांदा पण चिरून घेतला आणि त्यांना सगळ्यांना बघुल्यामध्ये असं बारीक करून घेतलं. सगळं बारीक झाल्यानंतर त्यांना मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट आणि कॉर्नफ्लॉवर वाटून घेतलं. वरून थोडं नमक टाकून त्याला मस्तपैकी असं कालून घेतलं आणि वरून त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकली. गॅस पेटीला आणि कढईमध्ये तेलाची एक पुडी ओतून घेतली. तेल तापतंय तोपर्यंत आपण असे गोळे बनवून घेऊ. गोळे बनल्यानंतर त्यांना हळूहळू गरम तेलामध्ये सोडून घेऊ. आपले विवेक शेटनी त्यांना मस्तपैकी तळून घेतले. आता भारी आले होते मंचुरियनला खाण्याची. आपले मंचुरियन इतके स्वादिष्ट आणि टेस्टी झाले होते ना, विशेष नाही. हे असे सॉस वगैरे घेऊन आम्ही